साहेब तसंच प्रकरण आहे शिखर बँक घोटाळ्याचं. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप होते आणि आता न्यायालयात क्लोजर रिपोर्ट फाईल केला. बघा, क्लोजर रिपोर्ट हा करावाच लागेल, कारण त्या आता डेप्युटी सीएम झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले. पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही. लक्षात घ्या, अजित पवार साहेब असताना जरंडेसह साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही. तो दिल्लीला फाईल गेली की हा रिपोर्ट क्लोज करूया. अमित शहानी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून ती परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. अजित पवारांची अस्वस्थता त्यातून होती आणि त्यातून त्यांना परत माघारी जायचं होतं. ज्या कारणासाठी मी भाजपबरोबर आलो ती फाईलच बंद होत नसेल मग अशा करता थांबायचं. जरंडेश्वर कारखान्याच्या फाईलविषयी बोलतोय. शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. अण्णा हजारे वगैरे लोकांनी, त्याच्यामुळे ती थांबली होती. आता ती मला वाटतं अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे. साहेब, आज अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला आहे. DGCA ने सांगितलं होतं किंवा नागरी उड्डयन विमान मंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 महिन्यात अहवाल सादर केला जाईल. अजूनही अहवाल नाही आहे आणि एकीकडे रोहित पवार हे सर्व नेत्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी VSR कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी DGCA. या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हातमिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये DGCA आणि VSR कंपनी, त्या हातमिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही. VSR कंपनीमधले अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत. चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील. DGCA ही या देशातली सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे. खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत असं मी नेहमी म्हणतो. DGCA कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. अहमदाबादमध्ये 300पेक्षा जास्त लोकांचे बळी हे DGCAच्या हलगर्जीपणामुळे गेले. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलेला आहे. काही दिवसापूर्वी एअर ॲम्ब्युलन्स कोसळली रांची भागामध्ये, ही DGCAचंच पाप आहे. DGCA फक्त भ्रष्टाचार करते, आपल्या हव्या त्या लोकांना लायसन देते किंवा काढून देते.